गाईस हे बघा लाडूने किती जोरात स्वतःला नख मारले बघा. तिला तिचंच नख मारलं बघा किती जोरामध्ये. पूर्ण लाल झाली. इकडे बघ इकडे बघ लाडू. हे बघा किती पागल पोरगी बघा. नख मारते जोरात जोरात. नख काढले तिचे बार वाटतात. बार काढतो आणि जसे वाढले तसे ती स्वतःला मारून घ्यायचं एक पण मौका सोडत नाही पोरगी. बधीर पोरगी. नाकावर याच्यावर सगळीकडे मारत राहते. बघ तू मोठं झाल्यावर बघशील हा व्हिडिओ की तू किती पागल होती. स्वतःलाच मारत होती लाडू. बघ लाल करून घेतला चेहरा बघ. अरे रे देवा दुखत पण नाही रे कपुरीला. पागल पोरगी कत्ती पोरगी. हा आवडी लाडू बधीर आहे माझा. काय हवं करते. स्वतःला बघताय वाटतं बाळ. बोलायचं नाही. अरे असं क्यूट बाळ कोण आहे ते. अरे तूच आहे बघ. मम मम्मा बेबी कोण ते. हा दुसरं बाळ आणलं आम्ही. बघ ते बघ किती क्यूट आहे. तूच क्यूट आहे. तूच आहे माझं बाळ. ले काहीच कसं तरी वाटतंय असं हिला लाल लाल हे बघून. जाऊ द्या जेवण बनते आपलं. बघा गाईस पोरगी शिकली किती काम करते बघा. फ्रीज पूर्ण साफ करून टाकलंय तिने. सगळं खाऊन टाकलं फ्रीज मधलं बघा. फ्रीज मध्ये सगळं खाऊन फ्रीज एकदम सफाचट करून टाकलं. बस आता काय नाही राहिलं फ्रीज मध्ये. पूर्ण खाली करून टाकलं फ्रीज. गाईस सकाळ गुड मॉर्निंग विथ द अगेन पार्सल शू रॅक मागवलं होतं. इकडे आमच्या इकडे भेटत नाही शू रॅक म्हणून ऑनलाईन मागवलं. आणि ऑनलाईन सर्व शॉपिंग करतात. सो प्लीज कोणी ब्लेम नका करू. कृपया तुमचे पाया पडतो यार. सगळेजण ओरडतात तुम्ही खूप शॉपिंग करता म्हणून. अरे आमचा नवीन संसार आहे. आमच्या नवीन संसारात नवीन सगळं सामान लागतं आम्हाला. लाडू बाबा कशी बघती. लाडू आव आहे का. आहे का. कन्फ्यूज का बरे आव. ए माऊ हा पार्सल आले हे बघा. इकडे शू रॅक खूप 30 तारखेला मागवलं होतं. बघा किती लेट आले. म्हणजे 20 दिवसाचे पण वर झाले मागवून. चला आता याला जॉईन करायचे लावायचे. हे शूज जे आहेत ना माझे हे बघा काय असे पडलेत हे सगळे. मग हे ह्या कोपऱ्यात ठेवायसाठी मागवले मी. आणि सगळं सिस्टमॅटिक ठेवायसाठी. ओके तर गाईज इकडे बघा तुम्ही रोहित मोरे काय करत आहेत. तर इकडे आमचं शूज स्टँड क्या करने का जॉईन करना है. चला झालं आमचं शूज रॅक तैयार. पहले वाले का प्लास्टिक का था ना तो वो बार बार मुड़ जाता था. टूट जाता था बार. तो दिस इज़ अ बेस्ट प्रोडक्ट. दिस इज़ अ स्टील. ये स्टील का है. अच्छा खासा है. द नेक्स्ट डे. गुड मॉर्निंग मंडळी. सकाळचं पाणी दिले मला. हे पार्सल आलंय माझा सेट. आता हेच घालून मी जाणार आहे बाहेर. आणि इकडे चाय चालू आहे. मी चाललोय आज मंठा या ठिकाणी. मी चाललो गाईस माझ्या मेहुण्याला आणायला. प्रज्ञाच्या भावाला आणायला चाललोय आज. माझ्या साल्याला आणायला चाललोय मंठ्यामध्ये.
तर जाऊयात आणि वापस येऊयात. अजून एक सुद्धा काम आहे मला, केस पण कापायचे आहेत. जर वेळ भेटला तर फायनली केस कापेल. मला एक लिहिली ती रे चहावरचे मला घेते काढून पण. 12 seconds later. तर मित्रांनो मी झालोय रेडी. इकडे ट्रॅक सूट घालून मी असंच कम्फर्टेबलसाठी घातलंय. ट्राय करतोय. जर मला नाही आवडलं तर मग मी परत हे पार्सल रिटर्न करून टाकेन. पण चांगलं वाटतंय जरा. तुम्हाला कसं वाटतंय सांगा मला कमेंट करून. आणि आता जाऊयात. टी व्ही चालू आहे इकडे, मालिश चालू आहे बाळाची. ओके निघूयात. माय सुद्धा येते सोबत, तिला सुद्धा काम आहे. 1 hour later. गाईस जिकडे केस कापत होतो ते माझे टेलर जे आहेत ते बाहेर गेलेत. बाकीच्यांना कोणाला जमत नाही मी कसे केस कापतो ते. तर आता फोनमध्ये अपडेट आलं आहे, ते अपडेटवर टाकतो आणि घरी जातो. इकडे पाहिजे चालतं मंट्यामध्ये. जार घेऊन चाललोय घरी पाणी ठेवायला आणि तेलाची बॉटल मालिश करायला. बस थुका काढते गाईज ही. तिला औषध पाजलाय आम्ही, सर्दी झाली आहे. आणि मामा आले, सर्दी इसके मामा आए हैं. तुझे मामा आले लाड. कडू कडू लागतंय तोंड कडू लागतंय हिला. ते पेन तर चालतच नाही. जाने दे ना, मुझे याद है. 7 थेंब 7 थेंब लिहिले फक्त. जल्दी जल्दी मम्मा. डीओ साहब तंग किया गया. फिर वो नहीं, हमको ये बताओ कि जो सरकार बाबू बाबू मेरा बाबू मेरा ये है नितिन. अरे मम्मा थुक्का काढते. ले पकड़. पागल झालाय का. प्रणय जस्ट मला ओरडत होती दही कवर नाही आणलं, पण मी ह्याच्यामध्ये टाकून आणलंय दही. ते तिला माहितीच नव्हतं. तर मी तिला सांगितलंय तर ती खुश झाली दही आणल्याबद्दल. बघा पोरगी नुसती ओरडत राहते मला रात्रंदिवस. आता ते धुवू प्रज्ञा एकदा आणि त्याच्यामध्ये पाणी टाक आणि मस्तपैकी. इसमें क्या सरप्राइज. थैली फाटू दे नको. डस्टबिन मध्ये कमी येते ती थैली. क्या बाबा काय पण आणते. आणतात. अच्छे से बात करने वाले तो आज के बाद. गाइस आता अपडेट केलं तर कॅमेरा क्वालिटी थोडीशी चेंज झाली आहे. खराब झाली का चांगली झाली काय माहिती. थोडीशी चेंज वाटते मला स्वतः. खूप फोनमध्ये खूप सारे चेंजेस आलेत माझे. क्या क्या सोच रही. सर दुख रहा है मेरा. है बना मेरा वीडियो ले रहा था क्या तुम. सर दुख रहा है मेरा बहुत. लाडूला काय झालं. सुप्रभात मंडळी. 8 वाजलेत, 8:30 सकाळचे. आणि आज खूप दिवसानंतर पाणी सुटलं होतं म्हणून सकाळ सकाळी उठलेले आहेत आम्ही सगळेजण. आम्ही पण, आमचं बाळ पण उठलं आहे. काल हिला खूप सर्दी झाली होती गाईस आणि ही अजिबात खेळत नव्हती. आणि आज ती जरा बरी झाली तर ती सकाळपासून एवढी खेळते ना की अजून थकली नाही आहे ती. सकाळपासून म्हणजे अर्धा तासाच्या वर झालं ती खेळते जोर जोरात. नजर न लागू अशीच खेळत राहा. आव आहे का. आव आहे का. आव आहे. कोण आहे ते. आव आहे. लाडू आहे का माझा. आणि हा आताच ती हे झाली तर तिला आजच गावामध्ये डोस येणार आहे पोलिओचा.
आणि तो तिला मांडीत लागणार आहे आणि तिची खुशी बिचारीची थोड्याच वेळामध्ये गायब होणार आहे आणि ती खूप रडणार आहे बिचारी. आजच ठीक झाली की लगेच परत एक टेन्शन तिला आता तिला सांगून पण फायदा नाही, तिला कळणार नाही की तिचे काय टेन्शन. पण तू एन्जॉय करून घे, जाऊ दे, काय हरकत नाही. टेन्शन तो आते रहेंगे क्या हाँ लाडू. बघा अयो बुक्का मारते हा लाडू. चला काही आम्ही नाश्ता पाणी करून घेतो, थोड्या वेळाने भेटूया. पॅनल जायचे डोस घ्यायला. मस्त बघा लाडू. शर्ट नाही करायचं जायचं घाणेडी. हवं आहे का? हवं आहे आहे का? आहे अयो अयो अयो. कोण आहे ते? कोण आहे? लाडू आहे का माझं बाळ आहे ते. तू नाही बाबा, ते बाळ आहे माझं. हा अयो नाकावर मारलं रे. नम 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 नम. चला काय थोड्या वेळानं भेटूया. पोरगी जाम मस्ती करते, खेळायला पाहिजे सोबत. बर्फ झालेला आहे इकडे फ्रीज मध्ये. 3 hours later. मी व्हिडिओ टाकायला गेलेलो तिकडे बाहेर. खूप परेशान करता व्लॉग्स अपलोड करायच्या वेळेस नेटवर्क. तर मला एक दीड तास लागला व्हिडिओ अपलोड करायला. आणि आता प्रज्ञा गेली आहे बाळाला डोस द्यायला. बिचारे बाळ हसत गेले, आता रडत वापस येईल घरी. सो आता तिला म्हणजे पहिला डोस तिला हातामध्ये दिलेला, दुसरा डोस एक हातात 2 मांडीत, आता तिसरा एक मांडीत आहे. त्याच्यानंतर बोलतायत की प्यायचे म्हणजे फक्त पोलिओ ड्रॉप आहेत, प्यायचे डोस असतात ते वाले आहेत. आता बघू, हा तिचा 3रा डोस आहे. हो ओके, आता 3रा महिना लागेल तिला. बघू. फोन माझ्याकडे होता, नाही ते गेले असते ब्लॉग शूट करायला. मोबाईल घेऊन गेले की नाही काय माहिती, दुसरा मला आयफोन. ठीक आहे, ते आल्यावरती बघू. बिचारीला किती तिला लगेच सुचते तिचे आणि लाल होऊन जाते रडून मुलगी. आणि काही हा Q&A सुद्धा येईल आपला. सॉरी खूप डिले, म्हणजे खूप जास्त उशीर झाला Q&A ब्लॉगला. कारण म्हणजे डिलेवरीच्या पहिले पोस्ट केलेला मी Q&A पार्ट 3 का 4 आहे तो. आणि अजूनपर्यंत आम्ही शूटच नाही केला कारण वेळच नाही भेटला. त्यासाठी खूप सारं सॉरी. जर प्रयत्न म्हणजे झालंच, एकदा वेळ भेटला की म्हणजे प्रज्ञा दिवसभर काम असतात घरचे म्हणून, आणि मी एकटा जर बनवलं एकट्यानं तर तुम्हाला आवडणार नाही. जर आवडत असेल एकट्याने बनवलं तर मी एकटा बनवू शकतो. बघू, चालेल. Q&A पण येईल लवकरच. आणि जर तो मला जर बनवणार नाही झालं तर मी परत एक नवीन पोस्ट टाकेल आणि मग नवीन क्वेश्चन घेऊया. ते क्वेश्चन खूप जुने झाले असतील तरी पण मी ट्राय करेल. लेट्स सी.